स्वांगा रुंग 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 आता शेजारीला सुरू केला तिसरीला जेवायला ती म्हणली तुला येत नाही मला येत नाही होय तिने लगेच सुरू केलं आंब्याच्या झाडाखाली माझा बंधुराया दारू काढी कोणी मेल्यानं केली खोली आली पोलिसाची गाडी ज्ञानेश्वर माहुलीचे चित्ताई जातील करेला भावीन प्रीती पोटी बाळवा आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजन बघ नका 2 मिनिटं थोडं थांब ज्या पुण्यवान महात्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत ती आई आता किती जरी आपण हाका मारल्या तरी आई येणार नाही आई कधीच कोणाला येणार नाही डोंगरावर गेलेला सूर्य उद्या आपल्याला दिसेल पण आई मात्र आपल्याला कधी दिसणार नाही या कुटुंबाला आई कधीच भेटणार नाही पण आईचा शुभ आशीर्वाद या चारी मुलं आणि मुलीच्या पाठीमागे सदैव राहणार का तर आई स्वर्गातून बघते आपल्या लेकरांना आपलं काय कौतुक केले आपला कार्यक्रम कसा अरेंज केलाय कसं नियोजन केले आणि मग आता या लेकरांना कितीही वाटू द्या आणि मग लेकरांना वाटतं सर कशाला गेली आई तू स्वर्गाला आता ह्या लेकरांना वाटणार आई तू स्वर्गामध्ये जाणार आहे पण या मृत्यू लोकांमध्ये जर तू असतेस तर तुझी सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली असती कशाला गेली आई तू स्वर्गाला आता ह्या लेकरांकडे कोण बघणार कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला आपल्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस साठवत असते आपल्या सगळ्या इच्छा आशा आकांक्षा सरून देते 9 महिने 9 दिवसाची वारी कशी माता जाणून पाहून झाली मला चालायला बोलायला आई तू शिकवलं चुकलं तरी सुद्धा माझ्या डोक्यावरती मायेचा पदर धरणारी आई तू आता नाही ग मान या दुनियामध्ये सगळा पैशांचा बाजार आहे मला माणूस कोण राक्षस कोण समजत नाही ग
आणि हे उपकार मी तुझे कधीच फेडू शकत नाही.